नमस्कार महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांनो. आपलं हरभऱ्याचं पीक आता फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे आणि खरं सांगायचं तर इथून पुढचे दिवसच आपल्या वर्षभराच्या मेहनतीचं सोनं करणार आहेत. पण अनेकदा काय होतं, जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच असं काहीतरी चुकतं की हातातोंडाशी आलेला घास निघून जातो. चला, तर मग आज या महत्त्वाच्या काळात आपलं उत्पन्न कसं वाचवायचं यासाठी एक सोपं पण अत्यंत प्रभावी असं निरीक्षण कॅलेंडर समजून घेऊया. हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो नाही का? आपण महागडी औषधं फवारतो, खर्च करतो, दिवस-रात्र मेहनत घेतो, पण तरीही पाहिजे तशा शेंगा भरत नाहीत आणि उत्पन्न घटतं. नेमकं असं होतं तरी का? याचं उत्तर आपल्या फवारणीत नाहीये, तर ते आपल्या नजरेत, आपल्या निरीक्षणात दडलेलं आहे. खरी अडचण आपल्या कामात नाहीये, तर ती योग्य वेळी योग्य गोष्ट न पाहिल्यामुळे होते. शेतीमध्ये कामापेक्षा निरीक्षणाला जास्त महत्त्व आहे. विशेषतः या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात जेव्हा झाड, फुलं आणि शेंगा दोन्ही एकाच वेळी पोसत असतं, तेव्हा आपली एक छोटीशी चूकसुद्धा आपल्याला खूप महागात पडू शकते. आज आपण याच 10 दिवसांच्या कॅलेंडरमधून एक प्रवास करणार आहोत. यात आपण मुळांपासून सुरुवात करू, मग पानांची भाषा समजून घेऊन आणि थेट शेंगा लागण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत पोहोचू. चला तर मग सुरुवात करूया. तर हे निरीक्षण कॅलेंडर म्हणजे नेमकं काय आहे? असं समजा की हे आपल्या पिकाचे एक डॉक्टरचं चेकअप आहे. याचा उद्देश जास्त काम करणं नाही, तर हुशारीने निरीक्षण करून अनावश्यक खर्च टाळणं आणि हातात आलेलं पीक वाचवणं हे आहे. ही पद्धत फक्त 3 सोप्या पायऱ्यांवर चालते. पहिली पायरी, शांतपणे शेतात फिरफटका मारून फक्त पाहायचं. दुसरी पायरी, जे दिसलं ते एका वहीत किंवा मोबाईलमध्ये नोंदवून ठेवायचं. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची पायरी, त्या नोंदीच्या आधारावरच ठरवायचं की पुढे काय करायचं. म्हणजे अंदाजपंच काम आता पूर्णपणे बंद. आता प्रश्न पडेल की 10 दिवसच का? कारण हरभऱ्यामध्ये होणारे जे छोटे छोटे बदल आहेत ना, ते 2-3 दिवसात आपल्या लक्षात येत नाहीत. पण जेव्हा आपण 10 दिवसांचं एक चक्र पूर्ण करतो, तेव्हा पिकाची वाढ नक्की कोणत्या दिशेने चाललीये याचा आपल्याला अचूक अंदाज येतो. आणि यासाठी रोज तासभर द्यायची गरज नाही, फक्त 15 ते 20 मिनिटं शेतात फिरून आलो तरी पुरेसं आहे. चला तर मग आपल्या कॅलेंडरच्या पहिल्या दिवसापासून सुरुवात करूया. समजा आपण आता आपल्या शेतातच उभे आहोत. पाण्याच्या जवळचं एक झाड, बांधाकडचं एक आणि मधल्या भागातले एक, असे 3-4 ठिकाणचे 2-3 झाड काळजीपूर्वक उपटून पहा. कारण हरभऱ्याच्या उत्पादनाचा खरा पाया जमिनीखाली त्याच्या मुळांमध्येच असतो. इथे थोडं लक्ष द्या. आपल्याला मुळांवर आलेल्या रायझोबियमच्या गाठी तपासायच्या आहेत. कारण याच गाठी झाडाला आयतं नत्र देतात. मग माती हातात घेऊन पाहायची आहे. ती ओलसर आहे की कोरडी कडक झालीये. यावरून झाडाला ताण बसतोय का हे कळेल. आणि झाडाचा जो जमिनीलगतचा भाग आहे तो काळा पडत नाहीये ना, हे नक्की पहा. कारण मर रोगाची सुरुवात तिथूनच होते. उत्पादनाचा प्रवास इथूनच सुरू होतो. आता या गाठींचं आरोग्य कसं ओळखायचं? सोपं आहे. एखादी गाठ नखाने दाबून किंवा कापून पहा. जर तिचा आतला रंग गुलाबीसर दिसला तर समजा झाड एकदम निरोगी आहे आणि हवेतून नत्र घेऊन स्वतःचं अन्न स्वतः बनवत आहे. पण जर गाठ पांढरी किंवा हिरवट दिसली तर समजून जा की झाड कमजोर आहे आणि त्याला पुढे शेंगा कमी लागतील हे निश्चित आहे. बरं, पहिले 2 दिवस आपण जमिनी खाली पाहिलं. आता पुढचे 2 दिवस आपल्याला जमिनीच्या वर म्हणजे झाडांच्या पानांशी बोलायचं आहे. पानं ही झाडांची भाषा असतात. ती आपल्याला झाडाचं आरोग्य आणि त्याच्या गरजांबद्दल सगळं काही सांगत असतात. पानांना बघताना स्वतःला विचारा, पानांचा रंग गडद हिरवा आहे की पिवळसर पडलाय? झाडाची वरची कोवळी पानं आणि खालची जुनी पानं यात काय फरक दिसतोय? जर फक्त खालची पानं पिवळी पडत असतील तर नत्राची कमतरता आहे. पण जर शेंड्याकडची पानं पिवळी असतील तर गंधकासारख्या दुसऱ्या अन्नद्रव्याची कमतरता असू शकते. पानं वळतायत का? किंवा संध्याकाळच्या वेळी झाड माना टाकतंय का? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या निर्णय घ्यायला मदत करेल. आता आपण कॅलेंडरच्या आणि पिकाच्या अगदी मधल्या टप्प्यात आलोय. आता उत्पादनाचा खरा खेळ सुरू होतोय. इथून पुढचे काही दिवस आपण जे निरीक्षण करू त्यावरच आपल्या पदरात किती दाणे पडणार हे ठरणार आहे. त्यामुळे आता फुलांवर अगदी बारकाईने लक्ष ठेवायचे. ह्या टप्प्यातला सर्वात मोठा धोका म्हणजे फुलगळ. अनेकदा होतं काय, आपल्याला जमिनीवर पडलेली पिवळी फुलं दिसतात आणि मग आपण धावपळ करायला लागतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी फुलं जमिनीवर दिसायला लागतात तेव्हा नुकसान व्हायची प्रक्रिया 2-3 दिवस आधीच सुरू झालेली असते. त्यामुळे जमिनीवर नाही तर झाडावरच्या फुलांची संख्या आणि त्यांचा ताजेपणा रोज तपासा.
7वा दिवस आहे आपल्या पिकाच्या शत्रूंना ओळखण्याचा म्हणजेच कीड तपासणीचा. पण याचा अर्थ अळी दिसली की लगेच फवारणीचा पंप उचलायचा असा होत नाही. आपलं ध्येय अळीला मारण्याआधी तिची नेमकी अवस्था आणि संख्या समजून घेणं हे आहे. त्यामुळे शांतपणे निरीक्षण करायचं आहे. हा नियम खूप महत्वाचा आहे. जर तुम्हाला फुलांवर किंवा पानांच्या मागे अळीची अंडी किंवा अगदी लहान, नुकत्याच बाहेर पडलेल्या अळ्या दिसल्या तर फक्त निरीक्षण वाढवा. लगेच फवारणीची घाई करू नका. कारण निसर्गात लेडीबर्ड बीटलसारखे मित्र कीटक असतात जे त्यांना खातात. पण जर तुम्हाला मोठ्या अळ्या दिसल्या तर समजून जा की नुकसान आधीच झालेलं आहे आणि आता फवारणीचा विचार करावा लागेल. आता पाहूया पाण्याबद्दल. एक मोठा गैरसमज आहे की हरभऱ्याला पाणी कमी लागतं. खरं तर हरभऱ्याला कमी पाणी नाही तर योग्य पाणी लागतं आणि चुकीच्या वेळी दिलेलं एक पाणी सुद्धा आपलं 50% उत्पन्न कमी करू शकतं. नियम सोपा आहे. पिकाला हलकं आणि वेळेवर पाणी द्यायचंय, पण ते मुळांशी साचून राहता कामा नये. पाणी देण्याआधी माती हातात घेऊन तिचा लाडू बनवून पहा. जर तो सहज फुटला तर पाण्याची गरज आहे. आणि लक्षात ठेवा, जर पाणी दिल्यानंतर 24 तासांनी सुद्धा झाड मरगळवेडं दिसत असेल तर समजा पाणी जास्त झालंय आणि मुळं गुदमरत आहेत. 9वा दिवस म्हणजे आपल्या आत्तापर्यंतच्या मेहनतीचा आणि निरीक्षणाचा निकाल लागण्याचा दिवस. झाडावर 100 फुलं लागली असतील, पण त्यापैकी किती फुलांचं रूपांतर शेंगांमध्ये होतंय हे पाहणं सर्वात महत्त्वाचं आहे. कारण फुलांची संख्या नाही तर शेंगांची संख्या आपलं खरं उत्पन्न ठरवते. आणि आता आला 10वा, सर्वात महत्वाचा दिवस. हा दिवस आहे मागच्या 9 दिवसांच्या निरीक्षणांचा हिशोब मांडण्याचा आणि त्या आधारावर एक पक्का निर्णय घेण्याचा. हा निर्णय शेजारच्याने फवारलं म्हणून मी फवारतो असा नाही, तर माझ्या शेतात हे दिसलं म्हणून मी हे करतो असा डोळस आणि स्वतःच्या अभ्यासावर आधारलेला निर्णय असेल. कुठलाही खर्च करण्यापूर्वी स्वतःला हे 4 प्रश्न विचारा. पहिलं, माझ्या पिकाला खरंच आता काहीतरी करण्याची गरज आहे का? दुसरं, 10 दिवसांपूर्वी काय परिस्थिती होती आणि आज त्यात काय बदल झाला आहे? तिसरं, माझा निर्णय माझ्या निरीक्षणावर आहे की फक्त IQ माहितीवर? आणि चौथं, या निरीक्षणातून मी पुढच्या 10 दिवसांसाठी काय नियोजन करू शकतो? बहुतेक वेळा नकळतपणे आपल्याकडून या 4 खर्चिक चुका होतात. रोज किंवा दिवसाआड शेतात फेरफटका न मारणे, फक्त बांधावरूनच पीक पाहणे, कोणतीही अडचण दिसली की विचार न करता लगेच फवारणीची घाई करणे आणि काय पाहिलं हे लक्षात न ठेवणे. हे 10 दिवसांचं कॅलेंडर आपल्याला याच सवयी बदलायला आणि पैसे वाचवायला शिकवतं. तर आपण या संपूर्ण माहितीच्या सारांशाकडे आलो आहोत. उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्याला बाजारातून काही नवीन आणायची गरज नाही. उत्पन्न वाचवण्यासाठीचं सर्वात मोठं आणि शक्तिशाली साधन आपल्या स्वतःकडेच आहे. ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. शेतीतलं यश कामाच्या संख्येवर नाही तर निरीक्षणाच्या गुणवत्तेवर अवलंबून असतं. आपण किती योग्य आणि वेळेवर निरीक्षण करतो यावरच आपल्या हरभऱ्याचं भवितव्य अवलंबून आहे. आपली तीक्ष्ण नजरच आपलं खरं उत्पन्न आहे. जर हे 10 दिवसांचे निरीक्षण कॅलेंडर तुम्हाला उपयोगी वाटलं असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच शास्त्रीय पण सोप्या मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.